नमस्कार मित्रांनो, टेक स्मार्ट के एम चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण जो पी एम किसान योजनेचा जो 19 हप्ता आहे त्याची अखेर तारीख ठरलेली आहे. त्याची काय तारीख असणार आहे, त्यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत त्याबद्दलचं सविस्तर अपडेट बघूया आपण या व्हिडिओवर. चला तर मग आता व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की सध्या सर्वजण 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाची वाट पाहत आहे. म्हणजे की जसं बघू शकता 1 फेब्रुवारी 2024 म्हणजे 25 रोजी आपल्या केंद्राचे एक अर्थसंकल्पीय बजेट पेश होणार आहे, त्याची वाट बघत आहेत. शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून खूप आशा आहेत. विशेष करून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आणि चर्चा आहे. तर आता प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. ही रक्कम वाढवून 12,000 रुपये करण्याचा दावा केला जात आहे. दरम्यान त्याआधीच शेतकऱ्यांना एक चांगली बातमी समोर आली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. तर चला तर कोणतं बघूया. की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा 19वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. या योजनेचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. जसं बघू शकता तुम्ही की नरेंद्र मोदी हे आपले जे देशाचे पंतप्रधान हे 24 फेब्रुवारी रोजी आपलं बिहारमधून 19वा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे. तर चला तर बघूया किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा केले जातात. यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी 18वा हप्ता वाशिम येथून हस्तांतरित करण्यास सुरुवात केली होती. म्हणजे जसं की आपल्या महाराष्ट्रामधून वाशिम जिल्ह्यामधून 18 हप्ता म्हणजे की रिलीज करण्यात आलेला होता. तर देशातील 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो. म्हणजे जसं की बघू शकता पी एम किसान योजना जी आहे त्याच्यामध्ये 9 कोटीहून अधिक जे शेतकरी आहेत त्यांना या योजनेचा लाभ भेटतो. आणि आता 19 हप्त्यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र असतात तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचे KYC झालेले असेल, तुमचं लँड रेकॉर्ड म्हणजे की तुमचं जी जमीन आहे ते पी एम किसान वेबसाईटला लिंक असेल तरच तुम्हाला 19वा हप्ता येईल, नाहीतर तुम्हाला 19वा हप्ता येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आजचा जर अपडेट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.